मित्रांनो बघा, आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 5 प्रकारचे हिंट, होय मित्रांनो, असे 5 प्रकारचे हिंट, असे 5 प्रकारचे इशारे जे जर कोणतीही मुलगी, कोणतीही बाई म्हणजेच कोणतीही स्त्री जर एखाद्या पुरुषाला, जर एखाद्या मुलग्याला जर हे 5 प्रकारचे हिंट ना, हे 5 प्रकारचे इशारे जर देत असेल ना, तर समजून जावा की त्या मुलगीला, त्या बाईला तो पुरुष किंवा तो मुलगा खूप जास्त आवडतो. कारण मित्रांनो, जेव्हा एखाद्या बाईला, जेव्हा एखाद्या मुलगीला, जेव्हा एखादा मुलगा किंवा जेव्हा एखादा पुरुष आतून मनापासून खूप जास्त आवडायला लागतो ना, तेव्हा ती मुलगी, तेव्हा ती बाई जाणून बुजून, म्हणजे आता जे मी तुम्हाला हिंट सांगणार आहे ना, तर ते हिंट ना जाणून बुजून त्या पुरुषाला देते मित्रांनो. कारण मित्रांनो, असं मी माझ्या आयुष्यामध्ये ना म्हणजे स्वतः अनुभवलंय मित्रांनो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मी एवढ्या कॉन्फिडन्सने, एवढ्या आत्मविश्वासाने सांगत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. असे क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाहीत. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्वप्नील आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी छावा. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा सर्वात प्रथम हिंट आहे तो असा हिंट आहे की स्वतःहून तुम्हाला कॉल मेसेज करणं आणि तुमच्या सोबत ना तासनतास गप्पा मारणं. काय बोललो मी? स्वतःहून तुम्हाला कॉल मेसेज करणं म्हणजे स्वतःहून तुम्हाला फोन करणं, तुम्हाला मेसेज करणं आणि म्हणजे तुमच्या सोबत ना तासनतास गप्पा मारणं. तर मित्रांनो, तुम्ही मला आता ना एका प्रश्नाचं उत्तर द्या की कोणतीही मुलगी ना असं कोणत्याही पोरग्याला स्वतःहून कॉल मेसेज करते का हो? तर अजिबात करत नाही. म्हणजे कोणतीही मुलगी ना त्याच मुलग्याला स्वतःहून कॉल मेसेज करते जो मुलगा ना कुठेतरी त्या म्हणजे पोरगीला आवडत असतो. म्हणजे मित्रांनो, जर एखादी पोरगी ना जर स्वतःहून तुम्हाला फोन करत असेल, तुम्हाला म्हणजे सारखं मेसेज करत असेल आणि तुमच्या सोबत ना फालतूच्या गप्पा म्हणजे असं म्हणजे मारत असेल, तर समजून जावा की ती मुलगी ना कुठेतरी म्हणजे तुमच्यावरती फिदा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता त्याच्यानंतर दुसरा हिंट आहे तो दुसरा हिंट मित्रांनो असा आहे की म्हणजे जास्तीत जास्त गरजेपेक्षा तुमचं कौतुक करणं. काय बोललो मी? जास्तीत जास्त गरजेपेक्षा तुमचं जास्त कौतुक करणं. तर मित्रांनो, आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर परत द्या की कोणतीही मुलगी ना असं कोणत्याही म्हणजे एखाद्या मुलाचं गरजेपेक्षा जास्त कौतुक करते का हो? तर अजिबात करत नाही. म्हणजेच मित्रांनो, जर एखादी पोरगी, जर एखादी मुलगी म्हणजे स्वतःहून गरजेपेक्षा जास्त म्हणजे तुमचं कौतुक करत असेल ना की म्हणजे तू असा आहेस, तू तसा आहेस, एक्सेट्रा एक्सेट्रा, तर मित्रांनो समजून जावा की कुठेतरी ना त्या मुलीला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो, पोरींकडे ना एवढा फालतूचा वेळ नसतो की त्या म्हणजे कोणत्याही पोरग्याच्या समोर जाऊन त्या पोरग्याचं ना कौतुक करायला म्हणजे स्टार्ट करतील. आता त्याच्यानंतर तिसरा हिंट आहे तो तिसरा हिंट मित्रांनो कोणता आहे की तुमच्या सोबत ना फिरायला जाणं. काय बोललो मी? तुमच्या सोबत ना फिरायला जाणं. तर मित्रांनो, आता तुम्ही मला सांगा की कोणतीही म्हणजे अशी पोरगी ना कोणत्याही पोरग्यासोबत असं एकट्यामध्ये फिरायला जाते का हो? तर मित्रांनो, शक्यतो अजिबात जात नाही. तर मित्रांनो, जर एखादी पोरगी ना तुमच्यासोबत म्हणजे असं कुठे पण म्हणजे फॉर एक्झाम्पल पिक्चर बघायला किंवा एखाद्या ठिकाणी म्हणजे असं म्हणजे एकट्याने म्हणजे जर एखादी मुलगी ना तुमच्यासोबत फिरायला येत असेल, म्हणजे तरी पण मित्रांनो समजून जावा की ती मुलगी ना कुठेतरी तुमच्यावरती लाईन मारते. कारण मित्रांनो, कोणतीही म्हणजे अशी मुलगी ना कोणत्याही मुलासोबत असं म्हणजे एकट्यामध्ये फिरायला अजिबात जात नाही. ती म्हणजे जी पोरगी असते ना, ती पोरगी त्याच म्हणजे पोरासोबत एकट्यामध्ये फिरायला जाते जो पोरगा ना कुठेतरी त्या पोरगीला आवडत असतो.
आता मित्रांनो त्याच्यानंतर जो चौथा हिंट आहे तो चौथा हिंट असा आहे की तुम्हाला ना जास्त महत्त्व देणं. काय बोललो मी? तुम्हाला ना जास्त महत्त्व देणं. आता मित्रांनो म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या म्हणजे मुलीला ना कोणतीही गोष्ट सांगितलात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तू असे कपडे घालू नकोस, तू अशी राहू नकोस, तू असं करू नकोस, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा. और मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला असं सांगाल ना की तू असं कर तसं कर, और मित्रांनो ती जी पोरगी असेल ना ती तुमच्या गोष्टींना फॉलो करेल. म्हणजे तुम्ही जे म्हणजे त्या पोरीला सांगाल की तू असं करू नकोस, असं कर, असे कपडे तू घालू नकोस, असे घाल, म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला असं सांगाल ना तेव्हा ती मुलगी ना तुमच्या प्रत्येक गोष्टीला नीट ऐकेल आणि तसंच्या तसं आपल्या आयुष्यामध्ये वागेल मित्रांनो. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे एखादी पोरगी जर कायमची म्हणजे जीन्स पॅन्ट जर घालत असेल आणि त्या जर पोरगीला म्हणजे कधी ना कधीतरी तुम्ही असं बोललात की म्हणजे तू ना जीन्स पॅन्ट ना अजिबात म्हणजे घालू नकोस, तू ना म्हणजे एखादा ड्रेस घाल, म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला असं सांगाल ना की तू जीन्स पॅन्ट घालू नकोस, तू ड्रेस घाल, तर त्या दिवसापासून ना ती जीन्स पॅन्ट घालणं पूर्णतः म्हणजे एकदम सोडून देईल आणि ती ना ड्रेस घालायला चालू करेल. म्हणजे मित्रांनो तुम्ही जे तिला सांगितलात ना ते तिने ऐकलं, कारण म्हणजे ती म्हणजे पोरगी आहे ना ती पोरगी कुठे ना कुठेतरी तुम्हाला लाईक करते. म्हणजे त्या पोरगीला ना कुठे ना कुठेतरी तुम्ही आवडता मित्रांनो. कारण मित्रांनो म्हणजे असं जर नसतं ना तर तुम्ही तिला काय पण सांगा ती पोरगी ना घंटा पण म्हणजे तुम्ही सांगितलेलं ऐकणार नाही मित्रांनो. ती तुमचं ऐकते, म्हणजे कुठे ना कुठेतरी त्या मुलगीला पण तुम्ही आवडता मित्रांनो. तर मित्रांनो हा जो हिंट आहे ना तो कायमचा लक्षात ठेवा. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो पाचवा आणि शेवटचा हिंट आहे तो असा हिंट आहे की जर त्या पोरगी समोर ना जर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या पोरगी सोबत जर बोललात किंवा त्या पोरगीला समजलं की तुमच्या आयुष्यामध्ये ना कोणीतरी अजून एक मुलगी ॲज अ फ्रेंड आहे, तर मित्रांनो ती पोरगी ना तुमच्यावरती रागवेल आणि ती तुम्हाला स्पष्ट सांगेल की तू त्या मुलीसोबत काय करत होतास. जर आजपासून तू त्या मुलीसोबत दिसलास किंवा त्या मुलीसोबत बोललास तर मी तुझ्यासोबत अजिबात बिलकुल बोलणार नाही, असं म्हणजे तुम्हाला ती रागवेल मित्रांनो. कारण मित्रांनो त्या मुलीला ना कुठे कुठेतरी भीती वाटते की म्हणजे तुम्ही तिच्या आयुष्यामधून ना निघून पण जाऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला ना म्हणजे ती खूप जास्त म्हणजे आतून लाईक करते आणि त्यामुळेच त्या मुलीला ना हे बिलकुल सहन नाही होत की तुम्ही ना कोणत्याही दुसऱ्या मुलीसोबत म्हणजे कधी ना कधी बोललात, म्हणजे कोणत्याही दुसऱ्या पुरीसोबत म्हणजे तुम्ही दोस्ती केलात, म्हणजे अशा गोष्टी ना त्या मुलीला अजिबात म्हणजे सहन होत नाही. कारण ती मुलगी ना तुम्हाला कुठे ना कुठेतरी लाईक करते मित्रांनो. त्या मुलगीला तुम्ही 100% आवडता मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.